अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी आपल्यामार्फत शासनाचं लक्ष या ठिकाणी वेधत आहे। माझ्या बुलढाणा विधानसभा क्षेत्रात आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये अगदी गावामध्ये येऊन गोठ्यामध्ये येऊन बकऱ्या, गाईचे पिल्लं, म्हशींचे पिल्लं या सगळ्यांना त्या ठिकाणी त्याच्या हल्ल्यामध्ये त्यांचा जीव जात आहे आणि एकेका वेळेस हे प्राणी 10-10, 15-15 जनावरांचा त्या ठिकाणी खात्मा करत आहेत आणि शासन निर्णय क्रमांक DASD 10/024/23 AH 4E 69-15-52 मंत्रालय 27/2/2024 पासून जी जनावरं मृत्युमुखी पडलीत अशा पशूंच्या कानाला टॅग म्हणजे बिल्ला EAR-TAG नसल्याने सदर शेतकऱ्यांना वन विभाग नुकसान भरपाई त्या ठिकाणी देत नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये दिनांक 15/4/2025 रोजी माननीय वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदन मी त्या ठिकाणी देऊन ज्या जनावरांना बिल्ला नसेल त्या जनावराला पशुधनाला शासन म्हणजे फॉरेस्ट खातं आर्थिक मदत करत नाही, त्यामुळे पाळीव जनावरांना बिल्ला नंबर असणे ही अट, हा टॅग लावण्याबाबतची अट हे बंधनकारक नसावे। सदरचे टॅग असल्याबाबतची अट वन विभागाच्या मंत्रालय विभागाने केली आहे ती रद्द करावी, जेणेकरून शेतकऱ्याच्या पशुधनाच्या मृत्यूंच्या मोबदल्यात त्यांना त्या ठिकाणी आर्थिक मदत त्या ठिकाणी होईल। त्याचप्रमाणे शासकीय दवाखान्यामध्ये ज्या पद्धतीने रुग्णांना आपण जी एंट्री फी आपण 10 रुपये घ्यायचो ती शासनाने बंद केली, तशाच प्रमाणे ग्रामीण भागातल्या महाराष्ट्रभर जेवढे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जनावरांना ज्यावेळेला त्या ठिकाणी कुठल्याही आजाराकरता आणलं जातं त्यांना ती 10 रुपयाची फी सक्तीची केली आहे ती देखील रद्द करण्यात यावी, ही मागणी मी औचित्याच्या माध्यमातून आपल्यासमोर करत आहे।